हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत मुलांनो, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मध्ये 2 मार्चचे क्वेश्चन जे की आहे आपले 2019-2025 पर्यंत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या चॅप्टरच्या फर्स्ट PYQ ला, जे की आहे 2 मार्चचे. तुम्ही जर 2026 बोर्डचा एक्झामचा अभ्यास करत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा मुलांनो, आपला गिव्हन सायंटिफिक मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. आता तुम्हाला गिव्ह सायंटिफिक म्हणजे काय माहिती आहे? शास्त्रीय कारणे द्या, जे की बरोबर आहे ते. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 3 क्वेश्चन बघायचे. त्या 3 क्वेश्चन मधला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो बघा. इट इज नॉट राईट टू कन्सिडर. हे बरोबर नाही. कोणतं? तर मदर रिस्पॉन्सिबल फॉर गिव्हिंग बर्थ टू हर चाइल्ड. आपण काय करतो कधी कधी, आता क्वेश्चन काय विचारलं सिंपल. आता आई रिस्पॉन्सिबल असते का मुलीच्या जन्मासाठी? म्हणजे मुलगी फक्त आईमुळेच होते का, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता हे खरोखर नाहीये. आपण त्या महिलेला किंवा त्या आईला ब्लेम करू शकत नाही, तुझ्यामुळेच मुलगी झाली. ठीक आहे. आता आपण त्याला कधी ब्लेम करू शकत नाही. समाजामध्ये हे खूप जास्त बघायला भेटतं, की महिलेलाच पूर्णपणे ब्लेम करतात, की तुझ्यामुळे मुलगी झाली वगैरे आहे किंवा तुझ्यामुळे मुलगी होत नाही, असे पण काही की माणसं सांगतात. आता हे लक्षात घ्या. हे दोन्ही बघायचं. आता ही तुम्हाला सिंपल डायग्राम दिली बघा. आई का असणारे क्रोमोझोम कोणते? सेक्स क्रोमोझोम एक्स एक्स असतात. वडिलांकडून असं पूर्णपणे एक्स वाय क्रोमोझोम असतात. आता मला सांगा, याच्यामध्ये आपण जर सायंटिफिकली जर बघायला गेलं तर जेव्हा मिओसिस होईल, मिओसिस झाल्यानंतर आईकडे जे 2 क्रोमोझोम आहे कोणते? हा एक्स क्रोमोझोम आहे, हा एक्स क्रोमोझोम आहे. आता मला सांगा, ह्या एक्स क्रोमोझोम कोणतरी एक्स क्रोमोझोमकडे येणार आहे. ठीक आहे. कोणतं तरी एक्स क्रोमोझोम येणार आहे. म्हणजे आईकडे फक्त कोणतं क्रोमोझोम आहे? एक्स क्रोमोझोम. आणि त्यानंतर वडिलांकडे कोणतं क्रोमोझोम आहे? एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम. आता मला सांगा, फर्स्ट मिओसिस झाली, एक्स क्रोमोझोम आला, काय आली पूर्णपणे? गर्ल चाइल्ड तयार आली. ठीक आहे. गर्ल्स तयार आली. आता मला सांगा, परत इथून एक्स आला, इकडून परत वाय आला फॉर एक्झाम्पल, काय होतो? बॉय तयार होईल. ठीक आहे, म्हणजे काही मुलगा तयार होत असतो. आता मला सांगा, त्यासाठी आई रिस्पॉन्सिबल आहे का मुली जन्मासाठी? तर बिलकुल नाही. हे सायंटिफिकली इनकरेक्ट आहे. फक्त वडील रिस्पॉन्सिबल कशासाठी? पूर्णपणे मुलीच्या जन्मासाठी. म्हणजे मुलगी होणार की मुलगा होणार डिपेंड कोणावरती असतं? वडिलांवरती असतं, फादरवरती असतं. कारण का फादर हॅव डिफरंट क्रोमोझोम एक्स अँड वाय, त्याच्यामुळे. ठीक आहे. आता बघा इथे याचा आन्सर सायंटिफिकली बघू. आता तुम्हाला ते समजण्यासाठी मी डायग्राम वगैरे टाकली इथे. आता बघा त्याचा आन्सर. इट इज नाही, इथे काय म्हणतो बघा, इट इज नॉट अ राईट टू कन्सिडर. आता हे काय राईट नाही, बरोबर नाही. मदर रिस्पॉन्सिबल फॉर द गिव्हिंग बर्थ टू गर्ल चाइल्ड. म्हणजे आई रिस्पॉन्सिबल नाही कशासाठी? मुलीच्या जन्मासाठी फक्त. कारण का सेक्स ऑफ द चाइल्ड इज डिटरमाइंड बाय द फादर. इथे बघितलं मग आपण, सेक्स डिटरमाइन कोण करते? वडील करताय. कारण का वडिलांकडे 2 वेगवेगळे क्रोमोझोम आहे, हेटेरोक्रोमोझोम त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. त्यामुळे वडील रिस्पॉन्सिबल. आईकडे जर एक्स वाय क्रोमोझोम जर असते, कोणता आपल्याकडे पहिल्यापासून महिलांकडे, तर 100% कोणता आई रिस्पॉन्सिबल असते मुलीच्या किंवा मुलाच्या जन्मासाठी. ठीक आहे. बघा, मदर कॉन्ट्रीब्युट ओनली एक्स क्रोमोझोम while फादर कॉन्ट्रीब्युट आयदर एक्स और वाय क्रोमोझोम. ते बघितलं आपण, एक्स क्रोमोझोम आईकडे असते, 2 एक्स क्रोमोझोम वडिलांकडे, एक्स आणि वाय क्रोमोझोम. त्याच्यामुळे इफ एक्स क्रोमोझोम कम्स फ्रॉम द फादर, जर एक्स क्रोमोझोम आला कोणाकडून? वडिलांकडून. कोणता? फादर. गर्ल चाइल्ड एक्स एक्स इज बॉर्न. कोणता? मग वडिलांकडून एक्स आला, आईकडून एक्स आला, काय होईल? एक्स एक्स म्हणजे कोणता? मुलगी तयार होईल. त्यानंतर वाय क्रोमोझोम कम्स फ्रॉम द बॉय चाइल्ड म्हणजे एक्स वाय. जर वाय क्रोमोझोम आला वडिलांकडून, काय होतील? पूर्णपणे बॉय तयार होईल. असं तुम्हाला एक्सप्लेन केलंय. त्याच्यामुळे therefore it is scientifically incorrect, it is socially wrong to blame to mother the birth to the girl child. त्यामुळे सोशली पण रॉंग आहे, सायंटिफिकली पण इनकरेक्ट आहे. आपण आईला ब्लेम करू शकत नाही. आता मी तुम्हाला इथे 4 पॉईंट दिले. ह्या डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये काढण्याची गरज नाही. फक्त जर क्रोमोझोम पूर्णपणे एक्सप्लेन केलं तरी पण चालेल. एवढं काही लिहायची गरज नाही. आपल्याला गिव्ह साइड जर लिहायचे 2 मार्क्सला क्वेश्चन हा, 2 मार्क्स कमीत कमी आपण 4 पॉईंट हे कन्सिडर करायचे आहे. ठीक आहे. 4 पॉईंट मध्ये तुम्ही जरी एक्स 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 वाय जरी हे पूर्ण पॉईंट ड्रॉ करून जर लिहिलं, प्रॉपर एक्सप्लेनेशन दिलं, तरी पण तुम्हाला 2 मार्क्स 100% भेटतील. ठीक आहे. त्यामुळे हे फक्त लक्षात ठेवायचं, क्रोमोझोम कोणते आहे आईकडं, वडिलांकडे कोणते आहे. आपला 2 नंबरचा क्वेश्चन आहे मुलांनो. फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. आता हे जे फुल आहे, फ्लॉवर जे आहे, ते काय आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शनचे युनिट आहे प्लांट मधलं. आणि बरोबर आहे. आता फ्लॉवर मध्ये काय आहे? मेल आणि फिमेल पार्ट याच्यामध्ये आहेत. आता अँथर कनेक्टिव्ह आणि हा जो फिलामेंट आहे तो एक पार्ट. त्यानंतर इथे स्टिग्मा स्टायलिन ओरी हा फिमेलचा पार्ट जो आहे. आता मला सांगा, झाडामध्ये मेल प्लांट आणि फिमेल प्लांट हे दोघंच काय करणार आहे? पूर्णपणे रिप्रोडक्शन करणारे. मग आपल्याला तेच दिले, फक्त एक्सप्लेन करायचंय.
का युनिटी पूर्णपणे अँथर आहे, त्याच्यामध्ये स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, एक एवढं प्रकारची. आता हा विचार तुम्हाला मार्च 2023 मध्ये. बघा, फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. आता फ्लावर काय सेक्शुअल रिप्रोडक्शन युनिट आहे झाडामधलं, ते बरोबर आहे, जसं आहे तसं केलेलं. आता याच्यामध्ये काय असतो, अँड्रोशियम हा मेल पार्ट असतो, गायनोशियम काय असतो, फिमेल पार्ट असतो, बरोबर आहे. आता तुम्हाला हे जे दिसलं नाही साईडला जे अँथर आहे, हा काय मेल पार्ट आहे. इथे स्टिग्मा स्टाईल ओरी हा काय फिमेल पार्ट आहे. आता या दोघांचं मिळून तर फ्लावर बनतंय, बरोबर नाही. त्यामुळे कोणतं सेक्शुअल रिप्रोडक्शन कुठे होईल, ह्याच युनिटमध्ये होणार आहे ना. सिंपल सिंपल आन्सर लिहायचे बघा. त्यामुळे जेव्हा पॉलिनेशन होईल, पॉलिनेशन म्हणजे काय, आता याच्यामधले जे अँथर मधले जे पोलन ग्रेन आहे स्टिग्मावरती पडतील ना, त्यानंतर झाडामध्ये जी बी तयार होईल, सीड तयार होईल, यालाच आपण पॉलिनेशन म्हणतोय. डेफिनेशन काय आहे, ट्रान्सफर ऑफ द पोलन ग्रेन अँथर टू द स्टिग्मा इज कॉल्ड एज अ पॉलिनेशन. पॉलिनेशन झालं, सीड तयार होते, बरोबर. चला पुढे. आफ्टर फर्टिलायझेशन द ओल डेव्हलप इंटू सीड. आता फर्टिलायझेशन झालं, याच्यामध्ये काय होईल, सीड तयार होईल, म्हणजे झाडामध्ये बी तयार होईल, कोणतं, इंटू द फ्रूट विच हेल्प्स इन रिप्रोडक्शन. आता बी तयार झाली, झाडामध्ये फळ तयार होतं व्यवस्थित. फळ तयार झालं कोणतं, आपण काय म्हणतो, फळ म्हणजे फळाच्या आतमध्ये काय असतात, बिया वगैरे असतात, आणि बिया पूर्ण झाल्या तयार. कोणतं, झाडामध्ये काय झालं, सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं प्रॉपर, आणि त्या बिया पूर्णपणे परत पडल्या, कोणत्या त्या बीपासून नवं झाड तयार होतं. हेच तरी सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे झाडामधलं. ठीक आहे, असं एक्सप्लेन करायचं. मेन मुद्दा काय मग, झाडामध्ये अँड्रोशियम आहे, गायनोशियम आहे. अँड्रोशियम काय मेल पार्ट आहे, गायनोशियम काय फिमेल पार्ट आहे. आता या दोघांमध्ये काय होईल, पूर्णपणे याच्यामध्ये मेल गॅमेट तयार होईल, याच्यामध्ये फिमेल गॅमेट तयार होईल. दोघं गॅमेट एकमेकाला भेटले, रिप्रोडक्शन होतं, सीड तयार होतं. ठीक आहे, हेच तुम्हाला लिहायचंय. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3 क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन जो गिव्ह सायंटिफिक रिझनचा आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर चॅनल नवीन असेल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. कारण मुलांनो, ही व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट लागतात, खूप प्रचंड कष्ट. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सापडणे वगैरे आहे, त्याचं फॉर्मॅटिंग करणे वगैरे आहे, त्यानंतर या इमेज वगैरे बॅकग्राऊंडला टाकणे वगैरे आहे, खूप मेहनत लागते एक स्लाईड तयार करण्यासाठी. त्यामुळे तुमचा एक लाईक आणि कोणता तुमची जी कमेंट आहे आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बघा, तिसरा क्वेश्चन, इंडियन शुड फॉलो फॅमिली प्लॅनिंग. इंडियाने फॅमिली प्लॅनिंग जी आहे ती फॉलो केली पाहिजे फॉर कंट्रोलिंग द पॉप्युलेशन, बरोबर आहे. इंडियामध्ये कोणतं पॉप्युलेशन दिवसेंदिवस वाढत चाललंय, आणि त्यासाठी प्रत्येक कपलने फॅमिली प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे. मग आपला आन्सर बघा, मी तुम्हाला ह्या डायग्रामद्वारे पूर्णपणे समजवण्याचा प्रयत्न केलाय. फॅमिली प्लॅनिंग जे आहे, आपलं जे पॉप्युलेशन आहे ते कंट्रोल करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण इंडियाकडे जेवढी जमीन आहे आणि जेवढं पॉप्युलेशन राहील, त्यासाठी पूर्णपणे प्रत्येकाला फूड अवेलेबल करणं पॉसिबल नाही. पृथ्वीवरती भार पडू शकतो. ठीक आहे, आता भार होते पृथ्वीवर, त्यामुळे प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. बघू मग आपल्या आन्सर काय. रॅपिड इन्क्रीज इन पॉप्युलेशन विदिन द शॉर्ट पिरियड. रॅपिड इन्क्रीज म्हणजे काय, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन इन्क्रीज झाले, भरपूर मोठ्या प्रमाणात, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये खूप सारं पॉप्युलेशन वाढले. त्यामुळे पॉप्युलेशन एक्सप्लोजन झाले, त्याचा रेट वाढलाय, म्हणजे लोकसंख्या जास्त झाली. त्यामुळे ड्यू टू पॉप्युलेशन एक्सप्लोजन प्रॉब्लेम लाईक द अनएम्प्लॉयमेंट, त्यामुळे गरिबी वगैरे असणं किंवा नोकरी नसणं, पॉवर्टी, दारिद्र्य वगैरे असणं, शॉर्टेज ऑफ फूड इन्क्रीज. शॉर्टेज ऑफ फूड काही लोकांना खायला अन्न भेटत नाही, कोणतंही पूर्णपणे प्रॉब्लेम वाढत चालले. अनएम्प्लॉयमेंट, आजकाल बघतो आपण टीव्हीवरती, नोकऱ्या नाही, अमकं नाही, तमकं नाही वगैरे आहे. आता पॉवर्टी, कोणतं गरिबी वगैरे आहे. खूप सारे लोक आपल्या भारत देशामध्ये उपज झोपत आहे, कारण का पॉप्युलेशन वाढले, रॅपिड इन्क्रीज झाले. त्यामुळे बघा, ओव्हर पॉप्युलेशन कॉजेस द एक्सेसिव्ह प्रेशर ऑन नॅचरल रिसोर्सेस. जर जास्त पॉप्युलेशन झालं तर नॅचरल रिसोर्सवरती, आपल्या नैसर्गिक संपत्तीवरती ताण पडतो. कोणत्यावरती, पाणी असल, जमीन असल, त्यानंतर एनर्जी वगैरे असल. आता मला सांगा, जर जास्त पॉप्युलेशन वाढलं, जेवढ्या माणसाची जागा आहे तेवढ्या माणसं सोडून जर जास्त माणसं जन्माला आली, तर नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक संपत्ती 100% ताण पडणार आहे. आणि तो ताण पडला, कोणतं, आपल्या जमिनीवरती कोणतं जे रिसोर्स आहे ते कमी पडणार आहे. त्यामुळे फॅमिली प्लॅनिंग हेल्प्स टू कंट्रोल बर्थ रेट अँड मेंटेन बॅलन्स बिटवीन पॉप्युलेशन अँड द रिसोर्सेस. त्यामुळे प्रत्येकाने जर फॅमिली प्लॅनिंग केलं तर बर्थवरती पूर्णपणे कंट्रोल येईल, प्रत्येकाची लाईफस्टाईल जी आहे चांगली होऊ शकते, आणि आपल्या नॅचरल रिसोर्सेस जे आहेत, नैसर्गिक साधनसंपत्ती जे आहे त्याच्यावरती ताण पडणार नाही. त्यामुळे देअर फोर इंडियन शुड फॉलो फॅमिली प्लॅनिंग. त्यामुळे इंडियामध्ये जे कपल्स वगैरे आहे त्यांनी फॅमिली प्लॅनिंग केली पाहिजे टू अचीव्ह पॉप्युलेशन जे आहेत, म्हणजे कंट्रोल पॉप्युलेशन म्हणजे जर असेल, प्रत्येकाला बेटर लाईफ जे आहे, आपल्याला बेटर लाईफ देता येईल. त्यामुळे इंडियाने फॅमिली प्लॅनिंग केली पाहिजे. फक्त जर क्वेश्चन तुम्ही समजावून घेतला, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये त्याचा आन्सर 100% लिहू शकता, आणि तुमच्या भाषेमध्ये आन्सर लिहायला
फुल मार्क्स भेटतील. फक्त मुद्दे कोणकोणते आहे हे मुद्दे मांडणं गरजेचं आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे, शॉर्टेज ऑफ फूड आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, पॉवर्टी वगैरे आहे, त्यानंतर नॅचरल रिसोर्सेस वगैरे आहे, एक्सेसिव्ह प्रेशर आहे, वॉटर, लँड एक्सेट्रा. हे शब्द खूप महत्वाचे आहे. त्यामुळे हे शब्द त्याच्यामध्ये जर आले तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील या क्वेश्चन मध्ये. 2 मार्क्स जे आहेत. क्वेश्चन 2020चा आहे, मार्च 2020चा. पण अशा प्रकारचे क्वेश्चन बघा आपण समजून घेणे गरजेचे आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन म्हणजे वेगळं काही राहत नाही मुलांना. कोणतं? फक्त कारण कशी द्यायची त्याला सायंटिफिक द्यायची. जे कारण पूर्णपणे त्या क्वेश्चनला मॅच होतील पूर्णपणे. यालाच तर म्हणतो आपण गिव्ह सायंटिफिक रिझन. जे सायंटिफिक वेने करेक्ट असतात ते. म्हणून बघा क्वेश्चन 2B मधला आपला क्वेश्चन आहे 2 मार्कचे क्वेश्चन. आपण क्वेश्चन 2A मध्ये गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये एकूण 3 क्वेश्चन बघितले. आता आपला क्वेश्चन 2B मध्ये कोणत्या 2 मार्कचे एकूण 5 क्वेश्चन बघायचे 2025-2019 पर्यंत. ठीक आहे. आता बघा फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला विचारलंय असेक्शुअल रिप्रोडक्शन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे होतं? आता तुम्हाला फक्त 2च लिहायचे. एकूण आपल्याकडे किती 5 आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी त्याचा आन्सर दिलाय बडिंग आहे, दुसरं फ्रॅगमेंटेशन आहे. पुढच्या स्लाइड मध्ये मी कोणतं हे 5 मेथड कोणते आपल्या बुक्स मधले त्या डायग्राम दाखवले आहे. ठीक आहे. आता बघा पहिली डायग्राम जी आहे आपल्या कोणती फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन कुठे होतं? स्पायरोगायरा मध्ये. आता इथे फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? बॉडीची जर पूर्णपणे तुकडे झाले. आता हा स्पायरोगायरा 2 भागामध्ये स्प्लिट होऊ, तुकडे होऊ, 3 भागामध्ये तुकडे होऊ. या प्रत्येक भाग पूर्णपणे तुकडे झाल्यानंतर इंडिव्हिज्युअली वाढतो, सेपरेट वाढतो आणि त्या सेपरेट पासून परत नवीन जो ऑर्गॅनिझम आहे तो तयार होतो. म्हणजे कोणता? स्पायरोगायरा, ज्याला आपण शेवाळ असं म्हणतो बघा. दुसरं आहे रिजनरेशन. आता रिजनरेशन कुठे होतं? प्लॅनेरिया नावाच्या ऑर्गॅनिझम मध्ये. आता याचा जर हेडचा पार्ट तुटला पूर्णपणे तरी नवीन पार्ट तयार होतो आणि जर टेलचा पार्ट तयार होतो तर पण काय नवीन पार्ट तयार होतो. म्हणजे काय? जर याची पूर्णपणे शेपटी तुटली तर शेपटीपासून पूर्णपणे हा जो नवीन ऑर्गॅनिझम आहे वरचा तो तयार होतो आणि याचा डोक्याचा पार्ट जर तुटला कोणता? डोक्यापासून शेपटीपर्यंत नवीन ऑर्गॅनिझम तयार होत असतो. याला म्हणतो आपण रिजनरेशन, परत तयार होणं. आता हा आहे पहिला टाईप. कोणता? हा आहे दुसरा टाईप. त्यानंतर हा आहे तिसरा टाईप. कोणता? बडिंगचा. बडिंग कुठे होती मग? हायड्रामध्ये. पॅरेंट बॉडीला पूर्णपणे बळ आलं. ते बळ आल्यानंतर कोणतं? याचा नवीन पार्ट तयार होतो, नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. यालाच काय म्हणतो आपण? बडिंग इन हायड्रा. हे सुद्धा असेक्शुअल रिप्रोडक्शनचे एक्झाम्पल आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आपण बघतोय बटाटा असेल, ब्रायोफायलम पानपुटी नावाची वनस्पती असेल, त्यानंतर आपण म्हणतोय रताळा वगैरे असेल, स्वीट पोटॅटो, यांच्या प्लॅन्टचा पार्ट, पानं असू द्या, त्यानंतर फुलं असू द्या, त्यानंतर कोणता रूटचा पार्ट असू द्या, या पार्ट पासून व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून रादर दॅन सेक्शुअल पार्ट म्हणजे यांच्या पानं, फळं, खोडं जे आहेत कोणतं यापासून नवीन परत ऑर्गॅनिझम तयार होतो. याला काय म्हणतो आपण? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. म्हणजे ज्या पार्टचा आणि सेक्शुअल पार्टचा काही संबंध नसतो अशा पार्टपासून नवीन झाड तयार होणं याला काय म्हणतो आपण? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. हा आहे एकूण चौथा टाईप. त्यानंतर लास्ट आहे आपल्याकडं स्पोर फॉर्मेशन. आता हे 5 टाईप दिले. या 5 टाईप मध्ये मुलांनो तुम्ही कोणतेही 2 टाईप तिथे लिहू शकतात. फ्रॅगमेंटेशन असेल, रिजनरेशन असेल, बडिंग असेल, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असेल आणि लास्ट कोणता असेल? स्पोर फॉर्मेशन. यामधून तुम्ही कोणतेही पूर्णपणे 2 लिहू शकतात. ठीक आहे, लक्षात द्यायचं. आता हे 5 टाइप्स आहे आपले. आता हे काय होतं? तुकडे होतं. हे पण तुकडे होऊन होतं पण 2 वेगळे. फक्त डोक्यापासून आणि टेल पासून. बॉडीला बळ येणार, पूर्णपणे नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार. आता झाडाच्या कोणत्याही पार्टपासून आपण नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकतो आणि हे आहे पूर्णपणे स्पोर फॉर्मेशन, ज्याला आपण पूर्ण म्हणतो जी बुरशी वगैरे आहे. बुरशीचे पूर्णपणे स्पोर वगैरे आहे ते ब्रश होतील आणि त्यामधून हे जे स्पोर बाहेर पडले नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. याच्यामध्ये मुलांना तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे हे शब्द खूप महत्वाचे, पॉईंट खूप महत्वाचे. ठीक आहे. बघा मुलांनो, दुसरा क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन 2 मधला. काय म्हटले? विच प्रिकॉशन शुड बी फॉलोड. म्हणजे अशी कोणती काळजी घेतली पाहिजे टू मेंटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ राखण्यासाठी अशी कोणती काळजी घेतली पाहिजे. आता बघा ही डायग्राम तुम्हाला सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. आपल्याकडे जे प्रॉपर मेडिसिन्स वगैरे आहे, त्यानंतर प्रॉपर व्हेजिटेबल्स वगैरे आहे, भाजीपाला वगैरे आहे, मिल्क वगैरे असेल कोणतं हे आपण प्रॉपर घेतलं पाहिजे. बघा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची प्रॉपर काळजी वगैरे घेतली गेली पाहिजे. सॅनिटरी नॅपकिन वगैरे असेल या गोष्टी आपल्याकडे महत्वाच्या आहेत. त्यानंतर बघा पर्सनल क्लीनलीनेस ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आपले जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे कोणतं प्रायव्हेट पार्ट जे आहेत त्यांची प्रॉपर क्लीनलीनेस असली पाहिजे. त्यांना प्रॉपर आपण रेग्युलरली जे आहे क्लीन केले गेले पाहिजे. शुड बी मेंटेन रेग्युलरली.
म्हणजे कोणतं आपले जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट वगैरे असेल, प्रायव्हेट पार्ट जे असेल, त्यांची काळजी प्रॉपर घेणे, त्यांना प्रॉपर क्लीन ठेवणे, स्वच्छ ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. कारण का ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन कोणतं वुमेन शुड बी क्लीन सॅनिटरी नॅपकिन अँड कोणतं मेंटेन प्रॉपर हायजीन. आता जेव्हा महिलांना मासिक पाळी येते, आपण काय होतो मेन्स्ट्रुअल सायकल जे असतं, कोणतं यावेळेस कोणता जर प्रॉपर काळजी घेतली गेली नाही, तर कधी-कधी कोणतं फंगल इन्फेक्शन जे आहे ते होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हे नॅपकिन जे आहे पूर्णपणे सॅनिटरी नॅपकिन वगैरे असेल, त्यानंतर आपण म्हणतो सॅनिटरी पॅड वगैरे असेल कोणतं, हे पूर्ण जर प्रॉपर जर वापरलं, तर आपल्या शरीराची प्रॉपर हायजीन राखू शकते. त्यामुळे न्यूट्रिशन अँड बॅलन्स डाएट, त्यामुळे त्याचबरोबर न्यूट्रिशन, प्रॉपर न्यूट्रिशन वगैरे घेणं, बॅलन्स डाएट घेणं, संतुलित आहार घेणं, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे हेल्दी बॉडीसाठी. नुसती हायजीन राखून होणार नाही, तर आपले प्रॉपर फूड जे आहेत ते फूड सुद्धा घेतलं गेलं पाहिजे. मुलांना काय होतं माहिती आहे का, जेव्हा मेन्स्ट्रुएशन्स असते, मेन्स्ट्रुअल सायकल वगैरे असते, त्यावेळेस कोणतं पोट वगैरे दुखणे असेल, त्यानंतर आपल्या शरीरातून जे घटक वगैरे जे आहे ते बाहेर पडणे वगैरे, त्यामुळं खूप त्रास होतो, मेंटल डिस्टर्ब होतो. आणि त्यामुळे मेंटल डिस्टर्ब झाल्यामुळे कोणत्या अशा गोष्टी ज्या आहेत आपण प्रॉपर फॉलो केल्या पाहिजे. कोणतं क्लीनलेस आणि प्रॉपर डाएट आहे. त्यामुळे अर्ली मॅरेज शुड बी अवॉइड, म्हणजे लवकर लग्न जे आहेत कोणतं हे सुद्धा कमीत कमी केलं गेलं, म्हणजे बालविवाह म्हणजे केलं नाही गेलं पाहिजे. त्याला बंदी आणली पाहिजे. ती बंदी आहेच ऑलरेडी, पण काही आपल्या समाजामध्ये भरपूर सारे माणसं बालविवाह करतात. ठीक आहे. त्यामुळे ते अव्हॉइड केलं पाहिजे. मिनिमम लीगल एज ऑफ मॅरेज शुड बी फॉलो, म्हणजे जे आपलं कमीत कमी एज आहे महिलांचं 18 आणि मुलांचं 21 जे आहेत, मग हे प्रॉपर फॉलो केलं पाहिजे. त्यामुळे अवेअरनेस अबाउट द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ प्रोटेक्शन फ्रॉम सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज इज नेसेसरी. त्यामुळे अवेअरनेस म्हणजे काय, जनजागृती होणं महत्वाचं आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी, प्रोटेक्शन जे आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजसाठी, हे आपण खूप महत्वाचे आहे. पहिले काय बघितलं मग आपण, आपल्या प्रायव्हेट पार्टची प्रॉपर हायजीन राखणं महत्वाचं जे आहे. ठीक आहे, ते एक महत्वाचं आहे. त्यानंतर मासिक पाळीच्या वेळेस प्रॉपर नॅपकिन्स वगैरे वापरणं, सॅनिटरी पॅड वापरणं खूप महत्वाचं आहे. काळजी घेणे प्रायव्हेट पार्टची. त्यानंतर बॅलन्स डाईट असेल, न्यूट्रिशन असेल, आपला संतुलित आहार असेल, तो राखणं महत्वाचं आहे. त्यानंतर मिनिमम एज जे आहे, कोणतं लग्नाचं वय जे आहे ते प्रॉपर फॉलो केलं पाहिजे. आणि समाजामध्ये जनजागृती असली पाहिजे, कोणतं सेक्शुअली ट्रान्समिट डिसीज जे आहेत, एड्स वगैरे असेल अशा डिसीज. ठीक आहे. आता गोनोरिया आपल्याकडे डिसीज वगैरे आहे, त्यानंतर सायफिलिस नावाची डिसीज वगैरे आहे, ते आपल्या पुढे बघायची. ते IMP क्वेश्चन आहे, पण त्याचबरोबर ह्या गोष्टी सुद्धा आहेत, त्या काय आपण मेंटेन केल्या गेल्या पाहिजे, की समाजामध्ये जनजागृती केली गेली पाहिजे. कोणतं आपल्या शरीराचं प्रॉपर हेल्थ वगैरे राखणं, प्रॉपर क्लीननेस ठेवणं, हायजीन राखणं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. मला सांगा, या क्वेश्चन मध्ये अवघडच काय होतं? काहीच नाही होतं. फक्त तुम्हाला तो क्वेश्चन समजून घ्यायचा होता आणि समजून घेऊन पूर्णपणे तुमच्या मनाने काय वाटतंय, कोणतं आपल्या बुक्समध्ये काय लिहिलेलं आहे, ते बघ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मांडायचे. आता हे पॉईंट जर मुलांनो खाली वरती जर झाले, तुम्ही शेवटचा पॉईंट जर पहिला पॉईंट जर शेवट लिहिला, तरीही काही फरक पडत नाही. फक्त एक्झामिनला काय पाहिजे असतं, तुम्हाला त्या पॉईंटवरून काय अंडरस्टँड झालंय, हे समोरचा माणूस बघत असतो. त्यामुळे तुम्ही पॉईंट जरी इकडे झाले, तरी बिलकुल घाबरायचं काम नाही. ठीक आहे. बघा पुढील क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन 2B मधला तिसरा क्वेश्चन, एक्सप्लेन द टर्म. कोणती विचारली? मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ रिप्रोडक्शन IVF. जी मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आहेत IVF म्हणजे काय, इन विट्रो फर्टिलायझेशन, ते आपल्याला एक्सप्लेन करायची. मग बघा टेक्नॉलॉजी काय म्हणते, आता तुम्हाला हे जे पूर्णपणे दिली ही आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये कोणतं आपण आर्टिफिशियली कोणतं इम्प्लांट करतो, जो गर्भ वगैरे आहे तो जायगोट वगैरे जो आहे तो. ठीक आहे. गर्भ ऍक्च्युली प्लांट कुठे होतो, इथं युटरसमध्ये होतो, पण त्याला ऑलरेडी लॅबोरेटरीमध्ये कल्चर करून थोडंसं जायगोट तयार करून नंतर आतमध्ये टाकलं जातं. ठीक आहे. आता बघा आपण बघू मग IVF. बघा, इन विट्रो फर्टिलायझेशन इज अ मॉडर्न रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी यूज टू हेल्प चाइल्डलेस कपल. ज्या जोडप्याला मुलं वगैरे नाही, ज्या आई-वडिलांना मुलं वगैरे नाही, अशा मुलांसाठी पूर्ण इन विट्रो फर्टिलायझेशन जे आहेत, ही खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. इन दिस मेथड, फर्टिलायझेशन ऑफ ओव्हम अँड स्पर्म इज कॅरीड आउटसाइड ऑफ द ह्युमन बॉडी. मुलांनो, कॅरीड आउटसाइड म्हणजे काय? ते फक्त पूर्णपणे शरीराच्या बाहेर केलं जाते. ठीक आहे. मग कुठे? लॅबोरेटरीमध्ये. खूप महत्वाचं बघा. इन दिस मेथड फर्टिलायझेशन ऑफ ओव्हम, ओव्हमचं फर्टिलायझेशन कुठं, अँड द स्पर्म इज कॅरीड आउट. स्पर्मचं जे पूर्णपणे मिलन जे आहे पूर्णपणे कुठे होतं, ह्युमन बॉडीच्या आउटर साईडला, बाहेर साईडला, पण कुठे, लॅबोरेटरीमध्ये. ठीक आहे, टेस्ट ट्यूब मध्ये होतं. त्यामुळे द एम्ब्रियो फॉर्म बाय फर्टिलायझेशन इज कल्चर अंडर कंट्रोल कंडिशन. त्यामुळे यामध्ये जो एम्ब्रियो पूर्णपणे फॉर्म होईल तो कसं होईल, कल्चर कंडिशन मध्ये होईल. त्यामुळे ठीक आहे, आफ्टर प्रॉपर डेव्हलपमेंट, त्याची प्रॉपर डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्याला आपण कुठे प्लांट करतोय, युटरस मध्ये. बघा, इम्प्लांटेड इन टू द युटरस ऑफ द ह्युमन, म्हणजे महिलेच्या गर्भपेशीमध्ये.
ठीक आहे. त्यामुळे IVF इज युजफुल इन केस सच ॲज लो स्पर्म काउंट. ज्या पुरुषांमध्ये स्पर्म कमी काउंट होतात, अशा पुरुषांसाठी किंवा ज्या महिलांमध्ये युटरसचे काही प्रॉब्लेम वगैरे असतील किंवा ओव्हरीचे काही प्रॉब्लेम असेल, एग्स तयार होण्याचे काही प्रॉब्लेम जर असेल, अशा महिलांमध्ये आणि पुरुषांसाठी हा कोणता IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन हा पॉईंट जो आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहे. बघा, ब्लॉकेज ऑफ ओव्हिडक्ट ऑफ इनफर्टिलिटी प्रॉब्लेम जे आहेत, म्हणजे ब्लॉकेज सुद्धा कोणतं फॉलोपियन ट्यूब्समध्ये किंवा अजून काही प्रॉब्लेम असू द्या कोणत्या युटरसच्या किंवा प्रेग्नन्सी संदर्भात. तर प्रेग्नन्सी संदर्भात काही जरी अडचण असेल तरी पण इन विट्रो फर्टिलायझेशन जे आहे अंडर लॅबोरेटरी कंडिशनमध्ये, कल्चर कंडिशनमध्ये आपण त्या जोडप्यांसाठी किंवा त्या महिलांसाठी, त्या पुरुषांसाठी आपण कोणत्या टेक्नॉलॉजीने मुलं जे आहे पूर्णपणे मुलं घडवू शकतात. ठीक आहे. मुलं त्यांचे जन्म देऊ शकतात. ही ती टेक्नॉलॉजी कोणती IVF इन विट्रो फर्टिलायझेशन. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 2 मधला 4 नंबर क्वेश्चन हा विचारला तुम्हाला जुलै 2019 ला. क्वेश्चन काय बघा, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. डिस्पाइट ऑफ व्हेरियस डायग्नोसिस टेस्ट, त्यांनी भरपूर साऱ्या डायग्नोसिस टेस्ट केल्या. अ कपल कुड नॉट हॅव अ चाइल्ड, पण तरी पण त्यांना मुलगा वगैरे नाही, म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा बाळ वगैरे नाही असं म्हणू आपण. ठीक आहे. इन दिस सिच्युएशन विच रेमेडीज विल यू सजेस्ट, अशा कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना काय सजेशन द्याल? कोणता त्या कपल वगैरे आहे, त्या माता-पित्यांना वगैरे आहे, असं तुम्हाला विचारलंय. क्वेश्चन एकदम सिंपल आहे. आता जे बघितले आपण कोणते IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन, याचं सजेशन कोणतं तुम्ही त्या कपलला किंवा त्या जोडप्याला, त्या आई-वडिलांना तुम्ही देऊ शकता. फक्त विचारलेलं आहे आपल्याला. त्यांनी भरपूर साऱ्या टेस्ट केल्या. कोणत्या? भरपूर साऱ्या. कोणता? तरी पण त्यांना अजून बाळ वगैरे नाही. अशा वेळेस तुम्ही काय कराल? असा क्वेश्चन आहे. मग बघा बरं, मला सांगा ही क्वेश्चन जे आहेत विचारण्याची जी पद्धत आहे, फक्त क्वेश्चन घुमून विचारलाय. कोणतं लिहायचं कोणतं IVF च आपल्याला. ठीक आहे. IVF असेल, surrogacy वगैरे, स्पर्म बँक वगैरे असेल, या दोन गोष्टी वगैरे आहेत. बघा आन्सर आहे त्याचं. मी तुम्हाला ह्या क्वेश्चन मधून थोडंसं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करून सांगण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. एक लाईक तो म्हणता येईल. इथं if natural fertilization is not possible, the couple can take the help of IVF in vitro fertilization. पूर्णपणे नॅचरल जर फर्टिलायझेशन होत नसेल, त्यांना जर बाळ वगैरे होत नसेल, तर त्यांनी IVF ची मदत घेतली गेली पाहिजे. कारण IVF टेक्निक fertilization method of ovum and sperm is done outside the body in the test tube and the embryo is implanted in the uterus. आता हा पॉईंट आपण पाठीमागच्या बघितला. कोणता? ज्या महिलांमध्ये काही प्रॉब्लेम असेल, पुरुषांमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे असतील, कोणतं गर्भधारणेचे वगैरे असेल, कमी स्पर्म काउंट वगैरे असेल किंवा युटरसचे काही प्रॉब्लेम वगैरे असतील, फर्टिलायझरचे काही प्रॉब्लेम वगैरे असेल, अशा वेळेस आपण पूर्णपणे IVF कुठे करतोय? अंडर लॅबोरेटरी करतोय. कोणतं? लॅबमध्ये करतोय. त्यामुळे जरी काही प्रॉब्लेम जरी असेल तरी पण आपण इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो जे आहेत आउटसाइडला करून पूर्णपणे नंतर युटरसमध्ये तो प्लांट करू शकतो. यासाठी कोणती असते? IVF टेक्नॉलॉजी असते. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकतात. तुम्ही त्या जोडप्याला सजेस्ट करू शकतात किंवा त्या महिलांना सजेस्ट करू शकता की ही ती IVF नावाची टेक्नॉलॉजी आहे ती वापरली गेली पाहिजे. त्यानंतर इफ इम्प्लांटेशन इन द युटरस ऑफ वुमन इज नॉट पॉसिबल, समजा आईच्या युटरसमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, गर्भपेशीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, अशा वेळेस कोणता? तुमचं एक जरी तयार होत असेल, पूर्णपणे पुरुषामध्ये स्पर्म जरी तयार होत असेल, तरी पण याच्यामध्ये युटरसमध्ये जर पूर्णपणे गर्भधारणा होत असेल, कोणतं? ते पूर्णपणे आपल्याला काही कामाचं नाही. कोणतं? चाइल्डलेस कपलला कोणतं आपण ते पूर्णपणे रेमेडी सजेस्ट करू शकत नाही. कोणता? युटरसचा काही प्रॉब्लेम असेल तर. पण तुम्ही त्यांना नक्कीच एक गोष्ट सजेस्ट करू शकता. कोणता? surrogacy, म्हणजे ज्याला की म्हणतो आपण बाढोत्री मातृत्व जे आहेत. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हे जोडपं आहे. कोणतं? ते जोडपं जे आहे पूर्णपणे कोणतं? एखाद्या आईला कोणता? फॉर एक्झाम्पल आता एक महिला दाखवली. आता हे दोन कपल आहे, आई वडील वगैरे आहे. त्यांच्याच संबंधामधली जी एखादी मुलगी वगैरे आहे किंवा जी महिला वगैरे आहे, कोणत्या? त्या महिलेच्या युटरसमध्ये, कोणत्या? तिच्या गर्भपेशीमध्ये यांचा मुलगा जो आहे तो वाढीला लागू शकतो. याला काय म्हणतो आपण? surrogacy, ज्याला म्हणतो आपण बाढोत्री मातृत्व जे आहे. म्हणजे ह्या दोघांचा मुलगा जो आहे दुसऱ्या कोणत्या महिलेच्या पोटामध्ये वाढणार, युटरसमध्ये वाढणार, हीच ती टेक्नॉलॉजी आहे. जर युटरसमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कोणत्या? या महिलेच्या. ठीक आहे. त्यामुळे इन surrogacy the embryo formed in the IVF is implanted in the uterus of surrogate mother having the normal uterus. ज्या महिलेचं नॉर्मल युटरस वगैरे आहे, कोणतं? या महिलेच्या नॉर्मल युटरसमध्ये आपण हा गर्भधारणा म्हणजे एम्ब्रियो जो आहे तो पूर्ण इथं इम्प्लांट करू शकतो. त्यामुळे बघा, इफ देअर आर प्रॉब्लेम इन स्पर्म प्रोडक्शन, आता पुरुषमध्ये जर प्रॉब्लेम असेल स्पर्म काउंटचा, अशा वेळेस स्पर्म बँकचा वापर करून कोणतं? असे जे आहेत पूर्णपणे आपण
त्यांचं फर्टिलायझेशन करू शकतो. आता ही स्पर्म बँकची इन्फॉर्मेशन जे आहेत डॉक्टर सुद्धा पूर्णपणे कोणाला देत नाही. कोणाचे स्पर्म वगैरे आहे असं कोणी सांगितलं जात नाही. फक्त त्या चाइल्डलेस कपलला, त्या माता पित्यांना बाळ भेटतं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे ते स्पर्म जे आहे पूर्णपणे हेल्दी असले पाहिजे हेच प्रायमरी रिक्वायरमेंट असते आणि ते पूर्णपणे स्टोरेज पण केलं असतं. आणि आपण चॅप्टर नंबर 8 मध्ये बघितलंय कोणतं सेल बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी मध्ये जसं स्टेम सेलचं प्रिझर्वेशन होतं तसं स्पर्म बँक सुद्धा काय होतं प्रिझर्वेशन होत असतं. लक्षात ठेवायचं. तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हा एक गोष्ट महत्वाची, कमेंट करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अजून एक गोष्ट पाहिजे तुम्हाला पुढचे टॉपिक कोणते हवेत. ठीक आहे. बघूयात पुढचा क्वेश्चन आपण. लास्ट क्वेश्चन जो आहे आपला क्वेश्चन 2 मधला, जेंडर or child is determined by the male partner of couple. Draw a diagram explaining the above statement. आता हा क्वेश्चन तुम्हाला थोडाफार सिमिलर वाटत नाही का? आपण याच्या अगोदर असं सिमिलर क्वेश्चन बघितलाय. कोणता? त्या क्वेश्चनचा आन्सर आणि ह्या क्वेश्चनचा सेम. कोणता? जेंडर आणि पूर्णपणे डिटरमाइन करताना म्हणजे मेल पार्टनर करतोय. कोणतं? हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. म्हणजे मुलगा हो किंवा मुलगी हो हे कोणावर डिपेंड असतं? पूर्णपणे वडिलांवर डिपेंड असतं. हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. मेल पार्टनरवरती असतं. आता तुम्हाला इथं सेक्स डिटर्मिनेशन दिलेलं आहे ह्युमन बीइंग्स मधलं, म्हणजे हे दिलेलं आहे पुरुषांमधलं, हे दिलं महिलेमधलं. आता फॉर एक्झाम्पल जर आई वडील असेल, आई वडिलांमधले पूर्णपणे अधिकार जो आहेत कोणता मुलगा होणार किंवा मुलगी होणार कोणाकडे असतो? वडिलांकडे असतो. कारण का वडील कॉन्ट्रीब्युट करतात 2 क्रोमोझोमकडे. कोणकोणते? एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम. आता बघा हे तुम्हाला असं का दिलेलं आहे ते थोडंसं एक्सप्लेन करा तुम्ही. इथे बघा वडिलांकडे एकूण किती क्रोमोझोम आहे? 46 क्रोमोझोम. आई किती क्रोमोझोम? एकूण 46 क्रोमोझोम. आता हे आपण बघितलं त्या 46 क्रोमोझोम मधले जवळपास ते 23 क्रोमोझोमच्या काय असं पूर्णपणे वडिलांकडून होणार आहे, म्हणजे मुलामध्ये जाणार आहे. 23 क्रोमोझोम कोणता? वडिलांकडून होणार आहे, म्हणजे कोणतं? एक्स आणि वाय जो आहे तो. आता बघा इथे काय होतं, आता यांचं काय होतं, हॅप्लॉइड डिव्हिजन होईल. कोणतं? वडिलांकडून 23 क्रोमोझोम, आई म्हणजे आईकडून पूर्णपणे 23 क्रोमोझोम आहे. मला सांगा आईकडे 6 क्रोमोझोम कोणकोणते? एक्स आणि एक्स आहे. वडिलांकडून कोणते आहे? एक्स आणि वाय आहे. मला सांगा जर पूर्णपणे व्यवस्थित झाली, एका व्यवस्थित कोणतं एका सेलमध्ये 22 प्लस एक्स क्रोमोझोम येतील आणि एका सेलमध्ये कोणता 22 प्लस वाय क्रोमोझोम येतील. अशा असंख्य सेल तयार होतील. असंख्य. तसं आईमध्ये काय होईल बघा 22 प्लस एक्स कोणतं हीच पूर्णपणे जोडी जी आहेत कोणता एक्स म्हणून तयार होत राहील. कारण आईकडे सिमिलर क्रोमोझोम आहे, एक्स क्रोमोझोम एक्स क्रोमोझोम. त्याच्या वडिलांकडून कोणते? एक्स आणि वाय हे डिफरंट क्रोमोझोम आहे. त्यामुळे जर वडिलांकडून 22 प्लस एक्स आले आणि वायकडून 22 प्लस एक्स आले काय होईल? पूर्णपणे मुलगी तयार होईल, म्हणजे काय? गर्ल चाइल्ड तयार होईल. आणि पूर्णपणे वडिलांकडून जर 22 प्लस वाय आले आणि आईकडून 22 प्लस एक्स आले काय होईल? पूर्णपणे वाय म्हणजे काय? मुलगा तयार होऊ शकतो. त्यामुळे सर्वच डिपेंड पण होते असतं, वडिलांवर डिपेंड असतं की मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे. हेच तुम्हाला निश्चित मांडायचं आहे. आता यामुळे तुम्ही 22 प्लस एक्स म्हणजे काय? आता हा 6 क्रोमोझोम आहे, हा काय? 6 क्रोमोझोम आहे. इथे पण सुद्धा हा काय? 6 क्रोमोझोम वगैरे आहे. आता या साईडला कोणतं? हे ऑटोसोम्स आहे 22. हे कोणते? ऑटोसोम्स आहे. हे ऑटोसोम्स आहे. आता 22 आणि 1 23, 22 आणि 1 23 झाले पूर्णपणे 23 आणि 22 आणि 1 23 पूर्णपणे 46 क्रोमोझोम असतात, त्याचे पूर्णपणे हॅप्लॉइड होतात. कोणता? 23 क्रोमोझोम. 23 क्रोमोझोम मध्ये कोणता? एक 22 असतात ऑटोसोम्स. 22 काय असतात? ऑटोसोम्स. आणि एक काय असतं? पूर्णपणे 6 क्रोमोझोम. मग आयदर एक्स असेल किंवा वाय असेल हे तुम्हाला काय करायचंय? एक्सप्लेन करायचंय. आणि हेच तुम्हाला म्हटलंय. मग तुम्हाला फक्त लिहायचं काय? वडिलांमध्ये कोणते असतात? 44 प्लस एक्स एक्स आईमध्ये असतात. वडिलांमध्ये कोणते असतात? 44 प्लस एक्स वाय असतात. ते कसे असतात? डिप्लॉइड असतात. त्यांचं काय होतं? हॅप्लॉइड होतं. 22 प्लस एक्स 22 प्लस वाय कोणताही वडिलांमध्ये. आईमध्ये कोणतं होतं? 22 प्लस एक्स होत असतं. हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यामुळे जेव्हा 59 तर होईल मिओसिस नाही तेव्हा काय होईल? 100% मुलगा होणार किंवा मुलगी होणार हे कोणावर डिपेंड असतं? मेल पार्टनरवरती. जो की आपला क्वेश्चन आहे जो विचारलाय मार्च 2019 साठी. ठीक है। तो यहाँ पे हमारा प्रैक्टिस फिनिश हो रहा है। तो बच्चों आपको वीडियो कैसी लगी? अच्छी लगी तो लाइक करना है, फ्रेंड के साथ शेयर करना है और हमारे चैनल सब्सक्राइब जरूर करना है। मिलते हैं नेक्स्ट प्रैक्टिस सेट में। बाय।